आज स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षाच्या पर्वामध्ये आपण जे पदार्पण केलेलं आहे असं म्हटलं जातं. परंतु आजही आपण जर आपल्या देशाची व्यथा जर मांडली तर खरोखर आपण स्वतंत्र, आपला देश स्वतंत्र आहे का आणि प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे का हा थोडासा विचार करण्याची गरज आहे. आज किंवा जे आहे स्वातंत्र्याच्या पूर्वी ज्या भगतसिंगांना वाटलं होतं किंवा महापुरुषांना वाटलं होतं की हा देश आमचा शेतकरी आत्महत्या करणार नाही किंवा जे आहे जे लगान घेतल्या जात होतं इंग्रजांकडून, म्हणजे तेव्हाही अन्याय अत्याचार होत होते आणि आजही मात्र जे आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाही अशी परिस्थिती आहे. मग खरोखर सांगा की या देशामध्ये कुठलं स्वातंत्र्य आपण जे आहे लागू झालेलं आहे इंग्रजांच्या हातून सुटलं आणि तो पुंजीवाद्याच्या हाती आलं. पुंजीवादी म्हणजे संपत्तीवान लोक आणि दुसरे विषमतावादी व्यवस्था. त्यानंतर जे आहे आज आम्ही दिल्लीचं आंदोलन बघितलं. विद्यार्थ्यांना काय पाहिजे होतं की त्यांची नीटची जी काही परीक्षा आहे ते फुटल्या पाहिजे नव्हती किंवा जे आहे चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे होती असं वाटलं होतं, म्हणून राजीनामा मागितला होता. परंतु मात्र जे आहे इथल्या विद्यार्थ्यावर, इथल्या पोलीस व्यवस्थेने जे आहे त्यांच्यावरती खिळे लागून होते त्या काठीला, ते खिळ्याच्या काठीनं जे आहे त्यांना झोडपून काढलं. असे लचके निघाले हाताचे, कोणाच्या डोक्यावरती लागलं. एक मुलगी आमची विद्यार्थिनी मरण पावली, कोणाची पोरगी होती, कोणाची बहीण होती. मग कशी तुम्ही अपेक्षा करता या भारत देशामध्ये की भारत देश आजही स्वातंत्र्य आहे? भारत देश आजही स्वतंत्र नाही आहे. इथल्या पुंजीवाद्यांच्या हातामध्ये आलेला आहे, इथल्या जे आहे विषमतावादी व्यवस्थेच्या हातामध्ये आलेला आहे. आम्हाला तो भारत पाहिजे आहे ज्या भारत देशामध्ये सर्वांसाठी शिक्षण समान असेल, इथे कुठलाही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आज आम्ही बघतोय, आम्हाला वाटलं होतं की स्वातंत्र्याच्या पूर्वी जे काही आमच्या बहिणीवरती, आमच्या आईवरती अत्याचार होत होते, परंतु आजही मात्र जे आहे आसाम मधली घटना आठवत असेल, उन्नावमध्ये घटना आठवत असेल, आसाममध्ये ज्या भारत देशामध्ये आम्ही एका स्त्रीची आम्ही पूजा करतो, म्हणजे देवीची पूजा करतो, ज्या देशामध्ये एका स्त्रीची म्हणजे देवीची पूजा केली जाते त्याच स्त्रीची नग्न धिंड काढल्या जाते या भारत देशामध्ये. कोणत्या स्वातंत्र्याची गोष्ट करता तुम्ही लोक? कोणत्या स्वातंत्र्याची गोष्ट करतोय? आजही आपला भारत देश स्वतंत्र नाही आहे. आजही या पुंजीवाद्यांच्या जोखडदंडामध्ये आजही गुलाम आहे. आज आमच्या भारत देशातील लोकांना अशा कवच कुंडलामध्ये जे आहेत दाबून ठेवलेलं आहे की कोणी समाधानी नाही. कुठल्या ना कुठल्या अशा जोखडदंडामध्ये अशा गुलामी तो बिलकुल जखडून ठेवलेला आहे की समाधानी नाही, सुखी नाही आहे. मित्रांनो, माझ्या आई भगिनींनो, विचार करण्याची गरज आहे. आमच्या शिक्षणाच्या शाळा बंद पडल्या. आज शिक्षणाच्या शाळा पुन्हा चालू व्हायला पाहिजे होत्या. आज ज्या 70 वर्षाचे 80 वर्षाचे जे काही आमचे आई वडील आहेत त्यांना विचारा की कोणत्या शाळेतून शिक्षण घेतलं त्यांनी. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, पण त्या शाळा मात्र बंद करण्यात आल्या. आज शाळा वाढवायला पाहिजे होत्या पण त्या शाळा इथल्या हुकुमशाही व्यवस्थेने बंद पाडल्या. असं व्हायला नको होतं. स्वातंत्र्य आहे भारतामध्ये, भारत जर स्वतंत्र देश आहे तर असं व्हायला नको होतं, पण तो असं होत आहे. म्हणजे भारत आजही इथल्या हुकुमशाही, म्हणजे इंग्रज गेले, इंग्रजांचीच औलाद पुन्हा इथे आहे. बीजेपी शासन व्यवस्थाने दिल्लीमध्ये आमच्या विद्यार्थ्यावर जे आहे लाठीमार केला. एक व्यवस्था इकडे काम करते पण तू तशाच विचाराची दुसरी व्यवस्था काँग्रेस ही पण तशाच विचाराची आहे. जे झारखंड मुक्ती मोर्चा इथे जे आहे त्याच विचारांच्या पक्षाने जे आहे विद्यार्थ्यावरती इथे पेपर फुटला होता. त्या परीक्षेसाठी सुद्धा जे आहे त्यांनी तिथे आंदोलन केलं. म्हणून जे आहे इथल्या दोन्हीही व्यवस्थेला, बीजेपी आणि काँग्रेस, इथल्या दोन्हीही व्यवस्थेला आपण उकळून फेकू. तेव्हाच या देशाला खरं स्वातंत्र्य मिळेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भारत. थँक्यू.